नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। धुळे येथून एसटीने आलेल्या दोघा तस्करांकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने 7 लाख रुपयांचा 34 किलो गांजा जप्त केलाय। राकेश पवार याला अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून 6,80,000 रुपयांचा 24 किलो गांजा, 2 मोबाईल, ट्रॅव्हलिंग बॅग, हँडबॅग असा 7,04,000 रुपयांचा माल जप्त केलाय। गेल्या काही महिन्यांपासून धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून वेगवेगळ्या मार्गाने पुण्यात गांजाची तस्करी केली जात आहे। खासगी गाडी बरोबरच एसटी बसमधून धुळ्याहून गांजा वाहतूक केली जात असल्याचं पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कारवायात आढळून आले। याबाबत नितीन जगदाळे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक, पोलीस हवालदार बोमादंडी सूर्यवंशी गायकवाड, चालक पोलीस अंमलदार बास्तेवाड हे 22 एप्रिल रोजी पेट्रोलिंग करत वाकडेवाडी येथील आले। खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार ऋषिकेश दिघे, प्रताप केदारी हेही त्यांच्याबरोबर वाकडेवाडी येथील एसटी बस स्थानकाजवळील नॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स येथे रात्री 8 वाजता थांबले होते। त्यावेळी दोघे जण दोन्ही हातामध्ये 2 मोठ्या ट्रॅव्हल बॅग आणि पाठीवर सॅक बॅग घेऊन जाताना दिसले। पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले, तेव्हा पोलिसांनी त्यांना जागेवरच पकडलं। त्यांच्याकडील ट्रॅव्हल बॅगची तपासणी करता दोन्ही बॅगांमध्ये गांजाचे पुडके मिळून आले। 14 किलो आणि 20 किलो असा 34 किलोचा गांजा त्यांच्याकडे मिळाला। दोघांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।